हाय नमस्कार मंडळी, तर तुमचं स्वागत आहे. गुड मॉर्निंग. तर चला आता नाश्ता झालेला आहे. मिस्टर पण नाश्ता करून गेलेले आहे. मी सकाळी बनवत होते तर मी मला सुकट भिजत घातलेली होती, म्हणजे पाण्यात भिजवली होती. ते असं चटणी टाकताना धुवून टाकत असते. मग त्यांनी कांदा दिले, कांद्याची चटणी करून दिली मी त्यांना. मग ते आता नाश्ता करून गेलेले. माझा पण नाश्ता झालेला आहे. आता मी मस्त सुकट टाकून झिरकं बनवते. आता आमच्या सोसायटीमध्ये लग्न झालेलं आहे ना, तर त्यांचं आज जागरण गोंधळ आहे. तर त्यांनी सगळ्यांना सोसायटीमध्ये आमंत्रण दिलेलंच आहे की जागरण गोंधळ या आणि जेवण पण करून जा. तर मग मी झिरकं बनवतो, ते होईन दोन्ही टायमाचं. मिस्टर येतील का नाही माहिती नाही. तर मग मी तर जाणारच आहे तसं. मग संध्याकाळी आमच्या शेजारचे आहेत ना पिऊचे, मग मी त्यांच्यासोबत जाईलच. तर मग मी आता हे दोन्ही टायमाचं केलं तर टेन्शन नाही राहणार. आणि आता कपडे आणलेत मी टेरेसवरून सुकलेले, ते घडी करते, चपात्या बनवते, झिरकं बनवते, बाकीचं काम आवरते. मी आता 7 वाजता उठले तर तशी मोबाईल बघत बसले. आता 10 वाजल्यात. आता आवरते काम. आणि एवढं ऊन येतं ना असं खिडकीतनं, मग स्वयंपाक करायचं पण असं ते डोळा चमकतं, त्रास होतो. मग आता आवरते पाटापाटा. कपड्यांच्या गाड्या करून ठेवा व्यवस्थित, तर कपडे पण असं चुरगळत नाही का नाही. थोडे कपडे काल मी धुतले बांधीभर. मला कामच काय वाटत नाही, मी नाही काम करत असते. मग तब्येत चांगली असली तर आईचे तर ते सकाळी चहा पेले, नाश्ता बिष्टा केला, आवरलं आणि तशीच आले. तसंच पसारा ठेवला. तेव्हा मला बरं नव्हतं वाटत. नंतर घरी आल्यावर मला लय टेन्शन झालं. आता आई आल्यावर बघल पसारा म्हणजे तसाच ठेवला. नाहीतर मी काम करायला लागले ना तर सगळं काम आवरून येत असते मी त्याचं. मला तसं नाही आवडत. असं ते आलं की मग तिला स्वयंपाक पण करते, जेवण खाऊन करून आम्ही मग येत असतो. ते आलं की मग जेवले की मग बरं वाटतं. कधी ती स्वयंपाक करते कधी नाही करत. आज काम आले थकल्यावाने पण होतं ना, त्याच्यामुळे मी सगळं काम आवरत असते ते त्यावरत असल्यावर. आम्हाला कपाट घ्यायचं होतं. कपाट घ्यायचं पैसे संपून गेले. पगारच राहत नाही. राहिलं कपाट, राहिलं सगळंच राहिलं. मशनीत कपडे जर धुवायचे असेल ना तर कपडे भिजत घालायचे पहिले चांगले. भिजत घातल्यावर मग मशनीत टाकायचे. नाही तर कपडे टाकले त्याच्यावर आपण निरमा टाकला ना, ते सरफ टाकला काय टाकलं त्याचे कपड्यांवर लागतो तो, कपडे नीट नाही निघत. म्हणून हाताने कपडे धुवा स्वच्छ मस्त. पाण्याचं तर काही टेन्शनच नाहीये. कधीतरीच होतं पाण्याने आलं तर. हा कलर उडालाय गाऊनचा माझ्या उन्हामध्ये. आंघोळ झाली, कपडे झाले, झाडू फरशी झालेले. बाहेर गेले त्या जॉईंट खातं खोलायचं होतं ना पेन्शनसाठी, तर ते फॉर्म घेऊन आलं तर कोणी नव्हतं तिथं भरणार. तर ते म्हणले ऑफिसमधनं भरून आणल. चला आता मी कपडे टाकते टेरेसवर. आम्ही रस्सी बांधले, दुसरेच कपडे टाकतात त्याच्यावरती. आज मी सगळे बेडशीट, उशीचे कवर हे सगळे धुवून एवढे बालदीभर कपडे धुतलेले. झाडू फरशी मस्त झालेले, स्वयंपाक झालेला माझा. एवढे कपडे टाकते टेरेसवर. काल पण मी एवढेच कपडे धुतले ते, आज पण एवढेच कपडे धुतले. जेवण करते आता. छोले, चपाती, चिप्स. टी व्ही बघते. टी व्ही बघायचं म्हणलं ना ते सगळं उजेड टी व्हीच्या ह्याच्यात दिसतंय. टी व्ही नीट दिसत नाही. पडदे लावलेत तरीसुद्धा असं दिसतं, म्हणजे किचनच्या खिडकीचा उजेड आहे हा. कसं टी व्ही बघायचा बरं आम्ही. रॉंग साईडला लावल्यावर तर टी व्ही ह्या साईडला लावायचा. आता ह्या साईडला मी काहीतरी शोकेस घेते छान, म्हणजे तर मस्त सेट करून घेते का नाही, म्हणजे इथं टी व्ही ठेवायला. चला आता जेवण करून घेते.
2:45 झालेला आहे. पिक्चर लावते दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. काल बघितला अर्धा. ती जाते युरोपला फिरायला, तिथपर्यंत बघितलाय. आता बाकीचं बघायचा. कभी हा कभी ना पिक्चर पण बघितला आम्ही. आता शाहरुख खानचा बर्थडे होता ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी पुण्यामध्ये लागला होता थिएटरला. सोनम मला लावून दे ना पिक्चर. चला आता झोपायचं. आता जरा दुपारचा आराम करायचा आहे. इथं खाली इथं बेडवर मी झोपतच नाही. चला खिडकी लावलेली, लय थंड हवा येते. मस्त चहा ठेवलेला आहे हे टाकून. स्वाद छान येतो चहामध्ये मस्त. चहा आणि बटर खायचे. आता दुपारी एवढे भांडे घासून ठेवलेले आहेत. मी नाही घासले, सोनमने घासलेले आहेत. भांडे घासायचं काम तिच्याकडे. कधी मी घासते कधी ती घासते.